रायगड जिल्ह्यातील गाव आणि तालुक्यातील चालू घडामोडी बबन शेलार टॉक. तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मंदिराच्या गायमुखातून उगम पावलेल्या 5 नद्या त्यापैकी एक सावित्री नदी ही खाली कोकणात पोलादपूर तालुक्यात उतरली. तिच्या काठावरील घाट आणि देवळे यांची ओळख मालिका क्रमांक 1 गंगामाता मंदिर आणि बुरुजाचा घाट. आताच्या नवीन गंगामाता मंदिराच्या जागी पूर्वी असलेले गंगामाता मंदिर 2005 साली अतिवृष्टीमध्ये वाहून गेले. त्यानंतर गंगामाता मंदिर व सभागृह उभारण्यात आले आहे. या मंदिराखाली 2 बुरुज असून दगडी चिऱ्याचा घाट आहे. पावसाळ्यात उत्तर वाहिनी सावित्री नदीचे पाणी बुरुजावर चढले तर पुढे महाड शहरात वाहणाऱ्या सावित्री नदीचे पाणी शिरते असे अनुमान पूर्वापार चालत आले आहे. गणेश घाटावर 3 छोटी दगडी रचनेची देवळे सुंदर देवळे होती. 2005च्या अतिवृष्टात दगडाचे 3ही देवळांची छप्परे कोसळली असून देवळामध्ये दत्तमूर्ती शिवलिंग आणि पादुका आहेत. अतिशय सुंदर आणि कोरीव दगडांच्या घाटाला शिवकाळाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र आजला हे ऐतिहासिक वैभव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नवनवीन बातम्या बघण्यासाठी बबन शेलार टॉक शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा.